सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे आदित्य ठाकरे यांना शिवसेना ठाकरे गटात कार्याध्यक्षपद दिलं जाणार का? ही चर्चा का महत्त्वाची आहे? आणि यामागे नेमकं राजकारण काय आहे? हे समजून घेणं गरजेचं आहे. येत्या जून महिन्यात शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वाची कार्यकारिणी बैठक होणार आहे. या बैठकीत आदित्य ठाकरे यांना पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्त करण्याचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. आणि विशेष म्हणजे हा प्रस्ताव एकमताने मंजूर होण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे. आता प्रश्न पडतो, कार्याध्यक्ष पद इतकं महत्वाचं का आहे? कारण हे पद म्हणजे पक्षाच्या संघटनेवर थेट नियंत्रण, निर्णय प्रक्रियेत मोठा सहभाग आणि भविष्यातील नेतृत्वासाठी एक पायरी म्हणजेच जर ही नियुक्ती झाली तर आदित्य ठाकरे यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात अधिकृतपणे सर्वाधिक महत्त्वाची भूमिका मिळेल. महाराष्ट्रातील निवडणुकीचं सत्र संपल्यानंतर सध्या सर्वत्र पक्षांमध्ये संघटनात्मक बदल सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटही स्वतःला नव्याने मजबूत करण्याच्या तयारीत आहे. आणि याच ठिकाणी आदित्य ठाकरे यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. कार्याध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान असेल पक्ष संघटना. आदित्य ठाकरे स्वतःची स्वतंत्र आणि तरुण टीम तयार करू शकतात. यामध्ये निष्ठावंत युवा कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. बूथ स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत मोठे फेरबदल केले जाऊ शकतात. म्हणजे पक्षाचा फोकस तळागाळावर नेण्याचा प्रयत्न होईल. निवडणुकीनंतर पक्षाची आक्रमकता वाढवणं, नवीन रणनीती तयार करणं आणि कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांचं नेतृत्व महत्त्वाचं ठरू शकतं. आता या संभाव्य बदलाची तुलना थेट इतिहासाशी केली जात आहे. 2003 मध्ये शिवसेना प्रमुख बाळा ठाकरे यांच्या उपस्थितीत महाबळेश्वर अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे सक्रिय राजकारणात पुढे आले. त्यांनी पक्षाची धुरा सांभाळली. आता अगदी त्याच धर्तीवर ही प्रक्रिया पुन्हा घडवताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य ठाकरे यांना पुढे आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे. म्हणजेच पक्षाचे नेतृत्व हळूहळू पुढील पिढीकडे देण्याची रणनीती आखली जात आहे. ही फक्त नियुक्ती नसून एक स्पष्ट संदेश आहे. शिवसेना ठाकरे गट आता तरुण नेतृत्वाकडे भर देणार आहे. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात यायला हवी. सध्या या सगळ्या घडामोडींवर पक्षांकडून अधिकृत घोषणा आलेली नाही. त्यामुळे ही चर्चा आणि शक्यता या टप्प्यावरच आहेत. अंतिम निर्णय जूनमधील कार्यकारिणी बैठकीतच होणार आहे आणि म्हणूनच ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण तिथे घेतला जाणारा निर्णय केवळ एका व्यक्तीच्या पदाबाबत नसेल, तर पक्षाची पुढील दिशा, नेतृत्वाची रचना आणि भविष्यातील राजकीय रणनीती यावर ठरणार आहे. जर आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष झाले, तर पुढील काळात ते पक्षात मोठे बदल घडवून आणू शकतात. संघटना नव्याने उभी करू शकतात आणि शिवसेना ठाकरे गटाला नव्या ऊर्जा, नव्या दिशेने पुढे घेऊन जाऊ शकतात. आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे त्या जून महिन्यातील बैठकीकडे. कारण तिथेच ठरणार आहे शिवसेनेच्या पुढील नेतृत्वाचा चेहरा आणि कोण आणि पक्षाची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने होणार. तर मंडळी, आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली पाहिजे की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.